अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्ते, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। श्रोतागण हो, मागच्या सत्रात महाशिवरात्रीचं महान पर्वाचं आध्यात्मिक रहस्य आपण समजून घेतलं। आज आपण महाशिवरात्रीमध्ये जागरण, उपवास, भांग पितात, तर त्यामागचा काय अर्थ हे समजून घेणार आहोत। त्यासाठी जर आपण आपलं जीवन बघितलं, आपल्या मनाची स्थिती काय आहे ती पाहिली, आजूबाजूला जगामध्ये काय घडत आहे ते जेव्हा पाहतो, दुःख, अशांती, चिंता, घृणाभाव याला आपण खूप नॅचरल, स्वाभाविक असं समजत आहोत। सभोवताली जे घडत आहे ते सातत्याने याच गोष्टी आपण ऐकतो, त्यामुळे आपल्याला ते अगदी नॅचरल आहे, स्वाभाविक आहे असंच वाटू लागलं आहे। आणि त्यामुळे आता जो समय चालू आहे तो घोर कलियुगाचा समय आहे असंच आपण म्हणतो, हो ना? परंतु हे जग असंच नेहमीच घोर कलियुग असंच राहणार आहे का? तुम्हाला आवडेल हे असंच दुःख, नफरत, चिंता, द्वेष, घृणाभाव अशाच गोष्टी तुम्हाला सतत ऐकायला, पाहायला असं आवडेल का? अजून किती हे कलियुग अतिमध्ये जाणार आहे सांगा पाहू। आपण ऐकलंय ना, अति तेथे माती। परमात्मा त्यांचं आपल्याला प्रॉमिस आहे की जेव्हा जेव्हा या सृष्टीवर अति धर्म ग्लानी होणार, तेव्हा मी स्वतः सृष्टी परिवर्तनासाठी या सृष्टीवर अवतरित होईन। ऐकले ना आपण तो श्लोक, यदा यदा हि धर्मस्य। तुम्ही समजून गेलात ना? धर्मग्लानी याचा इथे अर्थ काय, तर आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून गेली आहे। आपण अध्यात्म म्हणजे समजले ना, अध्ययन, आत्म, अभ्यास स्वतःचा। त्याच्यासाठी अनेक उदाहरणं बघितली। मग हे माझं शरीर, मी शरीर नाही, म्हणूनच माझे कान, माझे डोळे, माझे हात, मी हात नाही, म्हणजेच मी आत्मा आणि हे माझं शरीर। मग हेच स्वधर्म, मी आत्मा आणि माझ्या आत्म्याचा जो स्वधर्म आहे तोच मुळात आपण विसरून गेलो आहोत। आणि त्यामुळेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष यालाच आपण आपला ओरिजिनल संस्कार असं समजत आहोत। आणि त्यामुळे जसं संस्कार तसा संसार असेल असंच आहे ना। आणि त्यामुळेच हा संसार, ही सृष्टी कलियुगी रात्रीच्या पर्वामधून क्रॉस होत आहे। आणि त्यामुळे ही रात्र फक्त रात्र अशी नाही राहिली, घोर अंधकाराची रात्र झालेली आहे, अति झाली आहे ना सगळ्या गोष्टींची। त्यामुळे घोर कलियुग असं म्हणतो ना आपण। परंतु घोर रात्रीनंतर सकाळ तर होणारच आहे, हे तर निश्चितच आहे। घोर कलियुगानंतर सतयुगाला यायचंच आहे। परंतु हे सतयुग येणार कसं?
आपण सर्व आत्मे जे आपल्या स्वधर्माला विसरून गेलो आहोत, आत्म्याचा धर्म म्हणजेच आत्म्याचा निज धर्म, मूळ संस्कार, ते जेव्हा आपण आपल्या व्यवहारात आचरणात आणू, ते निजधर्म मूळ संस्कार म्हणजेच पवित्रता, शक्ती, प्रेम, त्या स्थितीमध्ये आपण परत पुन्हा कसे येणार? आत्ताची आपली स्थिती आहे का पवित्र, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप? आपल्या वागण्या बोलण्यात, प्रत्येक मनुष्यात्म्यांच्या व्यवहारामध्ये कुठे दिसतं आहे का? म्हणूनच तर भांडण तंटा आहे, ईर्ष्या द्वेष आहे, अत्याचार होत आहे, कारण आपला मूळ धर्मच पवित्रता, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप हे आपण संपूर्ण विसरून गेलेलो आहोत. मग आता पुन्हा त्या संस्कारांमध्ये आपण परत कसे येणार? कारण सतयुगी संसार आणण्यासाठी ते सतयुगी संस्कार लागणार ना. मग सतयुगी संस्कार आपले कसे बनणार? तुमचे विचार चालत असतील ना, कसं काय हे होणार सगळं? रसिक हो, म्हणूनच ह्या घोर रात्रीच्या वेळीच परमधाममधून स्वतः स्वयंभू परमपिता शिव परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात. निराकार परमात्मा शिव, ते निराकार आहेत ना, आणि सगळ्या आत्म्यांचे पिता आहेत, आणि सर्व आत्म्यांमध्ये ते श्रेष्ठ आहेत. धर्मात्मा असो, महान आत्मा असो, संत आत्मा असो, पुण्य आत्मा असो, सर्वांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत. मग ते निराकार परमात्मा शिव, ज्यांना आपण प्रेमाने शिव बाबा म्हणतो, मग ते निराकार परमात्मा शिव या रात्रीच्या वेळीच या सृष्टीवर अवतरित होतात. आणि म्हणूनच आपण म्हणतो शिवरात्री. आणि घोर रात्रीच्या वेळेत अवतरित होतात ना, आणि म्हणूनच महाशिवरात्री असं म्हटलं जातं. समजलं ना आता का महाशिवरात्री म्हणायचं? निराकार परमात्मा शिव सृष्टीवर अवतरित होऊन आपल्याला ज्ञानाची एक एक गोष्ट म्हणजेच एक एक थेंब समजावून सांगतात. आता मी इथे थेंब का म्हटलं हे तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्या बुद्धिरूपी कलशमध्ये ज्ञानाचा तो एक थेंब म्हणजे ज्ञानाच्या त्या गोष्टी ईश्वर ज्या रोज सांगतात, एक एक गोष्ट दररोज एक एक म्हणजे एक एक थेंब असा पडत असतो. म्हणजेच परमात्मा ज्ञानाचा थेंब बुद्धिरूपी कलशामध्ये हर रोज थेंबे थेंबे असा पडत असतो. आणि म्हणूनच शिवलिंगावरतीही एक कलश दाखवलेला असतो, जिथे एक एक थेंब त्या शिवलिंगावर पडत असतो त्या कलशमधून. आलं लक्षात? याचा अर्थ मग परमात्मा ज्ञानाच्या त्या गोष्टी आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये रोज एक एक थेंब थेंब असं पडत असतं. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी, अब पधारे तन लिया है साकारी। गीता
राजयोग से माना हमने शिव पिता हमारा है, शिव पिता हमारा है, ओ शिव पिता हमारा है। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी। अमृत बेले यादों में हम मिलन मनाएंगे, माया मोह निद्रा गमों को दूर भगाएंगे। हम है प्यारी आत्मा है भाई बहन का नाता, शिव है परम पिता हमारा ब्रह्मा जग की माता। इस पावन नाते को तुम दिल में सजा लो, दिलों में सजा लो। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी। आबू पधारे तन लिया है साकारी। अब वापिस घर जाना है ये भूल नहीं जाना, एक दूजे से अब अपने संस्कार मिलाना। प्रभु गुणों से भर लो तुम अनमोल खजाना, दिव्य गुणों से सजा लो जीवन सुहाना। ये संगम सुहाना इसे सांसों में बसा लो, सांसों में बसा लो। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी। आबू पधारे तन लिया है साकारी। शिव भोला भंडारी त्रिलोकी अधिकारी। आबू पधारे तन लिया है साकारी, तन लिया है साकारी, तन लिया है साकारी। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। ब्रेकपूर्वी आपण काय ऐकलं? परमात्मा ज्ञानाची बूंद म्हणजे एके ज्ञानाच्या गोष्टी आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये रोज पडत असतात आणि म्हणूनच शिवलिंगावर ते कलश दाखवत असतं आणि त्यातून पाण्याचा थेंब थेंब पडत असतो। त्याचा अर्थ आज आपल्याला समजला ना? परमात्मा ज्ञानाच्या गोष्टींमुळे आपली बुद्धी स्वच्छ आणि पवित्र बनते आणि त्याच्यामुळे आपलं जागरण होतं। कोणतं जागरण? विचार करा। अज्ञान निद्रेतून जागरण। जे अज्ञान होतं, जे ज्ञान आपल्याला नव्हतं आजपर्यंत। धर्माची ग्लानी तर कोणती? तर स्वधर्म। स्वतः आपण शरीर नसून आत्मा आहोत, परंतु आपण देहाचेच धर्म, हे जे 5 विकार, त्यांना आपला धर्म समजून वागत आलो, बोलत आलो, चालत आलो आणि म्हणून आजूबाजूला अशांती आहे, दुःख आहे, तणाव आहे, नफरत आहे, घृणाभाव आहे। पण स्वतःचा धर्म म्हणजे आत्मा समजून पवित्र स्वरूपात, सुख स्वरूपात, शांत स्वरूपात आपण व्यवहारात येऊ, ती शिकवण या घोर रात्रीमध्ये निराकार परमात्मा शिव येऊन ह्या ज्ञानाच्या एक एक गोष्टी म्हणजेच तो एक एक थेंब ज्ञानाचा आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये आपल्याला देत असतात आणि तो थेंब थेंब पडल्यामुळे बुद्धी पवित्र शुद्ध होऊन जाते आणि आपले ह्या अज्ञान निद्रेतून जागरण होते।
अगदी सविस्तर सांगायचं कोणतं अज्ञान, तर पहिली सगळ्यात गोष्ट ज्ञानाची पहिला थेंब म्हणजेच मी कोण आहे. मी शरीर नसून अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा आहे. म्हणजेच मी हे नाव, हे जे पण शिक्षण, माझी जी पण जगामध्ये पोझिशन आहे, माझं प्रोफेशन आहे, जी पण माझी मालमत्ता आहे, संपत्ती आहे, माझी जी पण नाती आहेत ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत, मग ते शेजारी असो, आपले स्वतःचे रक्ताचे नाते असो, समाजाशी जे आपलं नातं आहे, एक व्यक्ती म्हणून एक प्रोफेशनमध्ये जे पण आपले नाते आहेत ते सर्व माझे नाते आहेत. हे सगळं माझं आहे, पण मी हे नाही आहे, माझं आहे. मी तर हे सर्व निभावणारी, या शरीराला यूज करणारी. मी चैतन्य शक्ती, मी आत्मा आहे. आलं ना लक्षात? मी आणि माझं, मी आत्मा, हे माझं शरीर, माझे हात, माझे डोळे, माझे कान, मी कान, मी हात, मी पाय नाही, माझे, हे माझं शरीर, मी आत्मा, हे माझे नातेवाईक, माझी संपत्ती, माझी प्रोफेशन, माझं घर, हे सगळं निभावणारी, या शरीराला यूज करणारी मी शक्ती आहे. ह्या पहिलं ज्ञानाचा थेंब, ही ज्ञानाची गोष्ट आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये निराकार परमात्मा शिव टाकत आहेत. यामुळे आपलं जागरण होतं. आपण अज्ञान निद्रेमध्ये होतो आजपर्यंत. या सर्व गोष्टी म्हणजेच मी असं आपण समजत होतो. मीपणा होता ना, हे सगळं मी म्हणजे मी, आपला हक्क समजणं, पण ते माझं आहे, मी नाही, मी ते निभावत आहे, यूज करत आहे. मग हे पहिलं जागरण ईश्वराने आपल्याला करून दिलं. दुसरा ज्ञानाचा थेंब कोणता, म्हणजे ज्ञानाची गोष्ट, ही कोणती वेळ चालू आहे रसिक मंडळी, माहिती आहे तुम्हाला? ही वेळ आहे सृष्टी परिवर्तनाची. घोर कलियुगाचा हा समय, ही वेळ चालू आहे आणि खूप लवकरच सतयुग आपल्या सर्वांना मिळून बनवायचं आहे. आलं का लक्षात? ह्या वेळाचं पण ज्ञान, ह्या समयाचं पण ज्ञान परमात्मा येऊन आपल्याला सांगत आहेत. सतयुग होतं, त्रेतायुग होतं, द्वापर युग होतं, कलयुग आलं, घोर कलयुग आलं, परंतु पुन्हा सतयुग येणार आहे ना हा विश्वास? सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग असं या सृष्टी चक्राला क्रॉस करणारी मी आत्मा आहे. जसं आपणच सकाळी असतो, दुपारी असतो, संध्याकाळी असतो, परत रात्री पण असतो, मग परत रात्रीनंतर घोर रात्र होते, मग नंतर परत जागरण होतं आणि आपण उठतो, सकाळ होते, जागरण होतं ना, आणि मग आपण उठतो, शरीर शुद्धी होते, म्हणजे ब्रश करणं, अंघोळ करणं, आणि आपल्या दिवसाची आपण सुरुवात करतो. असं हे 24 तासांचं चक्र रोज चालू असतं ना. आपण सर्व याच्यातून क्रॉस होतो ना. सकाळी पण आपण आहोत, दुपारी आहोत, संध्याकाळी आहोत, रात्रीला आहोत, घोर रात्र पण असते, मग सवेरा म्हणजे सकाळ होते, जागरण होतो, आपण उठतो, जागृत होतो म्हणजे उठतो, आपण शरीर शुद्धी करतो, पुन्हा ते चक्र चालू होतं. काही लक्षात येतंय मला काय सांगायचं आहे? अगदी अशाच प्रकारे सृष्टी चक्रामध्ये सुद्धा मी आत्मा त्या सतयुगामध्ये दिव्य स्वरूपात होती, आणि मग जन्म घेत जन्म पुनर्जन्माच्या चक्रामध्ये मी आत्माच आता कलियुगी तमोप्रधान सृष्टीमध्ये पतित बनली आहे. म्हणजे माझी आत्मारूपी बॅटरी लो झाली आहे, अगदी आता डाऊन झाली आहे. म्हणजेच आता 100% आपण जसं मोबाईलची बॅटरी चार्ज केली आणि मग दिवसभर ती यूज केली, तर ती इतकी यूज झाली की ती 10%, 9, 8, 7, 6 तरी आपण यूज करतोय, 5, 4 आणि मग ते 2 आणि 1ला काय होतं, फुल डिस्चार्ज होऊन जाते. अगदी अशा प्रकारे मी दिव्य स्वरूप आत्मा सतयुग सृष्टीचक्राच्या ह्या कालाच्या या समयामध्ये आपणच त्या सतयुग सृष्टीमध्ये दिव्य स्वरूपात होतो. जन्म मरण या चक्रात येत येत रोल आपला प्ले करत करत आज आपण कलियुगामध्ये
पतित, स्वतःला डाऊन, स्वतःला लो फील करतोय, कमजोर फील करतोय आणि म्हणूनच कुठेतरी त्या भगवंताचा शोध चालू आहे. हो ना, आहे ना असंच? अगदी आपण तमोगुणी, इम्प्युअर झालेलो आहोत आणि हा ज्ञानाचा निराकार परमपिता शिव परमात्म्याच्या ज्ञानाचा हा थेंब पडताच जागरण होतं. जागृत झालो ना आपण, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि हा वेळ कुठला चालू आहे? घोर कलियुगाचा. आपण असंच समजत आहोत ना की आपण कमजोर आहोत, शक्तिहीन आहोत, आपण काहीच करू शकत नाही. परमात्मा येऊन आपल्याला या अज्ञान निद्रेतून जागृत करत आहेत. काय सांगतात आपल्याला परमात्मा? की मी शुद्ध पवित्र आत्मा आहे. माझा मूळ संस्कार शांती, शक्ती, प्रेम, सुख, ज्ञान, आनंद हे माझे मूळ संस्कार आहेत. अज्ञानामुळे आपण या सर्व गोष्टी बाहेर शोधत होतो, अपेक्षा करत होतो दुसऱ्यांकडून, मागत होतो प्रेम मिळो, सुख मिळेल, शांती मिळेल. परंतु परमात्मा ज्ञानाने जागृत झालो ना की हे तर माझे मूळ संस्कार आहेत. कोणते? प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शांत स्वरूप मी आत्मा आहे. मी स्वतः त्याप्रमाणे व्यवहार करू लागले तर आपोआपच सर्व माझ्याशी प्रेमाने, सुखाने, शांतीने वागतील. मला मागण्याची, अपेक्षा करण्याची आवश्यकताच नाही. आलं लक्षात? घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. शक्ति का लाल लाल रंग दिव्य शक्ति का विश्व पर है छाया. सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया. लाल लाल रंग दिव्य शक्ति का विश्व पर है छाया. हो सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया. ज्ञानेश्वर वो विश्वेश्वर वो कलियुगी रात्रि में आया. सर्व गुणों से हर मानव को देव तुल्य बनाया. सोमनाथ वो अमरनाथ वो बबुलनाथ कहलाया. खुद खुदा इस भूमंडल पर बहिष्ट लेकर आया. मात पिता बंधु सखा बन सब संबंध निभाया. आपस में सब एक है हम ये संदेश सुनाया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. लाल लाल रंग दिव्य शक्ति का विश्व पर है छाया. सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. काय ऐकलं आपण ब्रेकपूर्वी? अज्ञानतेमुळे आपण बाहेर शोधत होतो, अपेक्षा करत होतो दुसरीकडून प्रेम मिळेल, सुख मिळेल, शांती मिळेल. पण आज हे ज्ञान मिळाले ना, मी आत्मा, माझा मूळ संस्कारच प्रेमस्वरूप, सुखस्वरूप, शांतीस्वरूप आहे. मग आत्मा समजून कार्यव्यवहारात आलो तर आपोआपच आपल्याला इतरांकडूनही तसेच वागणूक मिळणार आहे. हा माझा मूळ संस्कार आहे. मीच पवित्र आत्मा आहे, मीच शांत स्वरूप आत्मा आहे. झालं ना मग जागरण? आलं लक्षात? मग कोणतं जागरण? रात्र नाही जागवायची आपल्याला अज्ञान निद्रेतून ॲक्च्युली जागरण करायचं आहे. ह्या अज्ञान निद्रेतून जिथे आपण स्वतःला शरीर समजून ते नॅचरल स्वाभाविक समजत होतो, दुःख, चिंता, अशांती, तर ते माझे मूळ संस्कार नसून मी प्रेमस्वरूप, सुखस्वरूप, शांत स्वरूप आत्मा आहे. हा माझा संस्कार आहे. हेच माझे संस्कार, मूळ संस्कार. हे आहे जागरण. अज्ञान निद्रेतून आपण जागृत झालो. पण कधी आपण जागे झालो? जेव्हा ज्ञानाचा एक एक थेंब ह्या बुद्धिरूपी कलशामध्ये पडू लागला. निराकार परमात्मा शिव अवतरित होऊन जेव्हा हे ज्ञान देतात, ह्या ज्ञानाच्या गोष्टी, हे ज्ञानाचे थेंब जेव्हा बुद्धिरूपी कलशामध्ये येतात, तेव्हाच आपण जागे होतो. म्हणजे आलं लक्षात? निराकार परमात्मा शिव घोर कलियुगी अज्ञानाच्या रात्रीत येऊन आपल्या बुद्धिरूपी कलशामध्ये हे जे ज्ञानाचे थेंब टाकतात, ज्याच्यामुळे आपले जागरण होते, आपण जागे होतो. हेच जागरण. आणि म्हणूनच शिवरात्रीमध्ये जागरण करतात. समजलं मग ही प्रथा का आहे? आता ह्याचा खरा वास्तविक अर्थ आपल्या लक्षात आला आणि आपणही आता असंच वागायचं. हे जागरण करायचं आहे आपल्याला. स्वतःला आत्मा समजून कार्यव्यवहारात यायचे. मीच पवित्र, प्रेमस्वरूप, सुखस्वरूप, शांत स्वरूप आत्मा आहे, असं जागरण होतं. आता परमात्मा येऊन आपल्याला समजवत आहेत की सतयुगी आत्मा बनण्यासाठी, सतयुगी संसार बनवण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये पवित्रतेची धारणा करायची आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम आपण पवित्रतेची प्रतिज्ञा करतो. आणि म्हणूनच महाशिवरात्रीला आपण सर्वजण काय करतो? शिवलिंगावर दुधाचा किंवा पाण्याचा जलाभिषेक करतो ना. अभिषेक करतात ना दुधाचा, पाण्याचा शिवलिंगावरती. मग आलं लक्षात काय आहे त्याचा अर्थ? सर्वप्रथम जल कसं असतं? शुद्ध, पवित्र. दूध कसं आहे? निर्मळ, पवित्र. मग त्याचा अभिषेक शिवलिंगावर करतात. काही समजतंय? म्हणजेच दूध आणि जल याचा अभिषेक करणं म्हणजेच प्रतिज्ञा करणं. कोणती प्रतिज्ञा? की मी मनाने, तनाने, धनाने, वचन, कर्म, संबंध या सर्वांमध्ये पवित्रता, शुद्धता, प्युरिटी आणणार, ही प्रतिज्ञा. आणि जसं आपण ही पवित्रतेची प्रतिज्ञा करतो, मन बुद्धी स्वच्छ होऊ लागते, होत जाते. आणि अशा स्थितीमध्ये मनस्थिती पवित्र, शुद्ध असताना परमात्म्याची आठवण करणं अगदी सहज होऊन जातं. पहिले काय अनुभव व्हायचा? भगवंताची आठवण करायला बसलं की मन भटकू लागतं. नको नको ते विचार मनात येतात. मन थाऱ्यावर राहतच नाही, शांत एकाग्र होतच नाही. आहे ना हा अनुभव सगळ्यांना? परंतु ज्ञानाचा थेंब पडत गेला, जागरण झालं. आता आपल्याही पडला ना तो ज्ञानाचा थेंब. म्हणजे ह्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्याही बुद्धिरूपी कलशामध्ये येत आहेत. आपलंही जागरण झालेलं आहे. हो ना रसिक मंडळी? पवित्रतेची प्रतिज्ञा केली, मग मन बुद्धी पण स्वच्छ होऊ लागली. त्यामुळे त्या वरच्या बरोबर सहवास करणं अगदी सहज होऊ लागलं. उपवास,
ऊपर वाले के साथ वास. करतात ना महाशिवरात्रीला उपवास. समजलं ना मग कोणता उपवास? ऊपर वाले के साथ वास म्हणजे त्यावर परमशक्ती सोबत सहवास. सगळं करत असताना मन बुद्धीने त्याच्या आठवणीत राहणं म्हणजेच उपवास. सर्व आपण कार्यव्यवहार करत आहोत, पण आपल्या मनबुद्धीमध्ये त्या परमशक्तीची आठवण राहते. त्याला म्हणणार उपवास. इथे सगळ्यांसोबत राहायचं, सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं आहे, सगळे कर्म करायचे आहे, पण मनबुद्धीने त्या परमात्म्याशी सहवासात त्याच्या आठवणीत राहायचं आहे. कारण ज्याच्या संगतीत राहू त्याच्यासारखे बनू. संगत असा रंग ऐकलंय ना तुम्ही? मग आता हे लक्षात आलं, उपरवाले के साथ वास म्हणजे इथे आपण सर्व करत आहोत, सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, सगळ्यांशी संबंध निभावत आहोत, सगळं खूप ॲक्युरेटली करायचं आहे आपल्याला, पण मनबुद्धीने त्याच्या संगतीत राहायचं आहे. मग संगत असा रंग त्याच्यासारखे होत जाणार आपण. परमात्म्याच्या संगतीत राहणं. पण हे असं त्याच्या संगतीत आपण कधी राहू शकतो? जेव्हा आपण पवित्रतेची प्रतिज्ञा केली. जर इथे मनामध्ये इम्प्युरिटी आहे, आपलं अन्न अशुद्ध आहे, आपलं मन शुद्ध नाही, आणि जे आपण धन कमवत आहोत ते सन्मार्गाने, सत्याच्या मार्गावर मेहनतीने कष्टाने नाही मिळवलेलं, म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या धनाने मन शांत राहत नाही. शुद्धी, पवित्रता, धनाची पण मेहनतीने सत्य मार्गाने कमवलेलं धन हवं आहे. म्हणजेच धन पण भ्रष्ट मार्गाने कमवलं असेल तर कितीही आपण प्रयत्न केला भगवंताची आठवण करण्याचा, मन इथे तिथे भटकत राहतं, आपण एकाग्र होऊच शकत नाही. परमात्म्यावर आपलं मन एकाग्र आपण करूच शकत नाही. म्हणून धनसुद्धा सत्मार्गाने कमावलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजेच पवित्रतेची प्रतिज्ञा केल्यानंतरच उपवास करणे खूप सहज आहे. उपवास, उपरवाले के साथ वास, त्या परमात्म्याच्या संगतीत राहायचं, हा उपवास. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. मारू थारा देश में तो निपजे तीन रतन, एक बाबा दूजी मुरली तीजो मधुबन. शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है, शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है. वो मेरे दिन रात है, वो मेरे दिन रात है. शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है, शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है. वो नजर में है, वो जिगर में है, सांसों की लंबी सफर में है. वो नजर में है, वो जिगर में है, सांसों के लंबे सफर में है. वो मेरे दिन रात है, वो मेरे दिन रात है. शिव पिया साथ है
गंगा जल तन मेल धोए, मन उजले तो प्रभु ज्ञान से होए। गंगा जल तन मैल धोए, मन उजले तो प्रभु ज्ञान से हो। राजयोगी बनाए वो बनाए ज्ञानी, ज्ञान मुरली बनाए महादानी। बोले ने आए भिखारी तेरे हाथ है, शिव पिया साथ है, शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है। शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है, शिव पिया साथ है मोरे, शिव पिया साथ है। शिव पिया साथ है।